इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। दरम्यान आज कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले जातील। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, काल अत्यंत नाट्यपूर्ण रीतीने सगळी सुनावणी आणि त्याचबरोबर न्यायालयात नेण्याचा कोरटकरला प्रकार झाला आणि त्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पण व्हॉइस सॅम्पल्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या प्रकरणात असणार आहे, याबद्दल काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे। कोल्हापूर पोलिसांना ज्यावेळी काल प्रशांत कोरटकरची 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडीमधील पहिली रात्र कशी जाते याची उत्सुकता आहे ती सगळ्यांना लागली होती। काल ज्यावेळी या ठिकाणी प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडीमध्ये आणण्यात आलं, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीमध्ये त्याला ठेवण्यात आलं। याआधी पोलीस कोठडीमध्ये 11 आरोपी होते आणि 12वा आरोपी हा आता प्रशांत कोरटकर आहे, तो त्याला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। रात्री 11 वाजता या ठिकाणी पोलिसांची टीम आली आणि 11 वाजल्यापासून जवळपास 3 वाजेपर्यंत या ठिकाणी त्याची चौकशी आहे ती सुरू केली। वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते त्याच्याकडून माहिती त्या प्रश्नांची घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।